हॅलो स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये वर्ब असे म्हणतात. क्रियापदाचे दोन कोणते प्रकार आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद म्हणजेच ट्रान्सिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्सिटिव्ह वर्ब याचा अभ्यास केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्बचे दोन प्रकार बघणार आहोत. तर बघा, वर्ब म्हणजेच क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय किंवा वर्ब म्हणजे काय याची माहिती आपल्याला माहीतच आहे. जसं की कुठलेही केलेले काम किंवा हालचाल म्हणजे क्रिया किंवा क्रियापद, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये ॲक्शन वर्ड असं सुद्धा म्हटलं जाते. तर बघा, क्रियापदाचे दोन प्रकार, एक आहे मेन वर्ब आणि एक आहे हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. आता मेन वर्ब याला प्रमुख क्रियापद, प्रमुख म्हणजेच मुख्य क्रियापद असे सुद्धा म्हटले जाते. तर हेल्पिंग वर्ब यांना सहाय्यकारी क्रियापद म्हटले जाते. सहाय्यकारी क्रियापद असे म्हटले जाते. मित्रांनो, जेव्हा आपण एखादं वाक्य वाचत असतो किंवा एखादा वाक्य आपल्याला करायचं असतं, तर नेमकं आपल्याला त्यामधलं मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे लक्षात येत नाही. ते आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही. हेल्पिंग वर्ब कशाला म्हणायचं, मेन वर्ब कशाला म्हणायचं. तर मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. आता मुख्य क्रियापदामध्ये कुठले शब्द येतात, जसं की आपल्या दैनंदिन वापरातले जे काही क्रिया ज्या आपण करतो त्या सर्व क्रिया म्हणजे मुख्य क्रिया आहे. जसं की उठणे, बसणे, धावणे, चालणे, येणे, जाणे, हे सगळे जे मराठीतले वर्ड आहे ह्या सगळ्या रोजच्या दैनंदिन क्रिया आहे. त्याला इंग्रजीमध्ये आपण कम, गो, वॉक, सिट, स्लीप, जम्प ह्या सगळ्या क्रिया आहे. रन, ह्या सगळ्या क्रिया आहे. तर मुख्य क्रियापद कोणतं, जसं प्ले, रन, गो, कम, त्याच्यानंतर टेक, स्लीप इत्यादी, म्हणजे ह्या खूप साऱ्या क्रिया आहेत, म्हणून ह्या मुख्य क्रिया आहेत. आता हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय, तर मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या क्रिया म्हणजे सहाय्यकारी म्हणजेच हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कोणते आहे, जेव्हा आपण टेन्स शिकतो, टेन्समध्ये टेन्स म्हणजे काळ, टेन्स हा चॅप्टर सुद्धा आपण घेणार आहोत. तर टेन्समध्ये एखादी वाक्यरचना करताना किंवा काळानुसार एखादी वाक्यरचना करताना आपल्याला एका खास शब्दाची मदत घ्यावी लागते. ते शब्द म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद असतात. तर इंग्रजीमध्ये सुद्धा असे काही सहाय्यकारी क्रियापद आहे, जसं की एम, इज, आर, वॉज, वर, हॅज, हॅव, हॅड, डिड, डू, डज या प्रकारच्या सर्व सहाय्यकारी क्रिया आहे किंवा हेल्पिंग वर्ब आहे. आता हे सर्व शब्द जे आहे ते कशासाठी मदत करतात, तर टेन्समध्ये एखादं वाक्य करताना, काळानुसार एखादं वाक्य करताना, एखादे वाक्य जुळवताना हे सर्व शब्द जे आहे सहाय्यकारी वर्ब आहे ते मदत करतात. जसं की या सगळ्याचा मराठीत अर्थ आपल्याला माहित आहे. जसं एम म्हणजे काय होते, आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहोत किंवा आहेत, वाज म्हणजे होता, वेअर म्हणजे होते, हॅज आणि हॅव या दोनचा अर्थ आहे जवळ असणे, हॅडचा अर्थ जवळ होते, डिड म्हणजे केले, डू आणि डज म्हणजे करत किंवा करणे. तर अशा प्रकारे याचा मराठीत सुद्धा अर्थ होतो. आता हे हेल्पिंग वर्ब आपल्याला काळानुसार
वाक्यामध्ये कसे वापरायचे हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय याची ओळख करून घेतलेली आहे। सहाय्यकारी क्रियापद कोणते कोणते आहेत हे आपण बघितलेले आहे। मुख्य क्रियापद म्हणजे काय हे कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात आलेली असेल। ज्या काही दैनंदिन आपण क्रिया करतो, ज्या काही दैनंदिन गोष्टी करतो, त्या सर्व क्रिया म्हणजेच मुख्य क्रिया आहेत। आणि मुख्य क्रिया जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये काळानुसार येते तेव्हा त्याच्यासाठी सहाय्यकारी क्रियापद हे मदत करते, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता असते। आता ह्या मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये कसे वापरायचे ते आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत।